Now let us start practice set 3.1 of chapter number 3 circle. Question number 1. Write down this. In the adjoining figure, the radius of a circle with center C is 6 centimeter. Line AB is tangent at A and answer the following questions. म्हणजे इथपर्यंत क्वेश्चन लिहा. इथपर्यंत मेन क्वेश्चन लिहिला ना मुलांनो, मग त्याच्यानंतर फिगर काढून आपल्याला एक एक क्वेश्चन लिहावा लागेल. सो फर्स्ट क्वेश्चन 1 मधला जो सब क्वेश्चन आहे फर्स्ट, तो नंतर लिहा फिगर काढल्यानंतर. बघा, पहिल्यांदा एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे पहा. फर्स्ट त्याच्यामध्ये असं दिलं होतं, इन द ऍडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस दिलेली आहे 6 सेंटीमीटर. सेंटर आणि सर्कलवरचा कोणताही एक पॉइंट जोडला की रेडियस मिळेल. आता इथं सी ए जोडले की आपल्याला रेडियस मिळेल. त्याच्यानंतर लाईन ए बी इज अ टँजंट. ही लाईन ए बी टँजंट दिलेली आहे. द लाईन विच टचेस ॲट ओनली वन पॉइंट. एकाच पॉइंट मध्ये टच झाली असेल तर तिला टँजंट म्हणतात, ती दिलेली आहे. आणि आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट इज व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी. सी ए बी चं मेजर विचारलेले आहे. आता हे पहिल्यांदा आपल्याला कन्स्ट्रक्शन करून घ्यावी लागेल. त्याच्यामुळे ए 90 डिग्री होणार आहे. टँजंट आणि रेडियस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. सो फर्स्ट सोडवताना ड्रॉ सेगमेंट सी ए, म्हणजेच ती रेडियस आहे पहा, ती आहे 6. दॅट इज द गिव्हन इन एक्झाम्पल. आता फर्स्ट अँगल सी ए बी हा फाइंड करायचा आहे. अँगल सी ए बी इज इक्वल टू, हा किती येणार आहे सी ए बी? ए जवळ 90 डिग्री होणार आहे. हाच अँगल विचारला. कारण का? सी ए बी 90 डिग्री काय आहे तुम्हाला माहिती आहे, त्याला टँजंट थिअरम म्हणतात. की टँजंट रेडियसला ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला, म्हणजे ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ 90 डिग्री असते, म्हणून रिझन द्यायचंय टँजंट थिअरम. सिंपल आहे पहा, टँजंट थिअरम. त्याच्यानंतर त्यातलं सेकंड पण लक्ष द्या, नंतर बघा समजून घ्या. पहिल्यांदा सेकंड मध्ये काय विचारले आपल्याला. सेकंड क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ सी. सी पॉइंटचं डिस्टन्स कशापासून. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी. ए बी पासूनचे डिस्टन्स किती आहे. ते डिस्टन्स नेहमी परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड करतात. कुठल्याही लाईनचं एखाद्या पॉइंट पासूनचं डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण कन्सिडर करतो. कन्सिडर करावं लागतं, कोणतंही डिस्टन्स घ्यावं लागत नाही. सी बी म्हणजे सी पासून लाईन ए बीचं डिस्टन्स नाही होणार, तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता सी ए परपेंडिक्युलर टू लाईन ए बी आपल्याला समजलंय तिथं. सेगमेंट सी ए परपेंडिक्युलर टू लाईन ए बी म्हणजेच टँजंट आहे बरं का. लाईन ए बी टँजंट आहे. इथं आपण सी ए बी 90 डिग्री लिहिले, म्हणजे सी ए हा परपेंडिक्युलर आला. मग हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. देअरफॉर हे डिस्टन्स सी ए इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. तेच शब्दात आपल्याला लिहावं लागेल. डिस्टन्स ऑफ पॉइंट सी, द डिस्टन्स of point C from line AB, from line AB is 6 centimeter. रेडियस आहे, रेडियस ऑफ सर्कल, आणि तेच डिस्टन्स येते सी पासून ए बी पर्यंत.
त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पहा. थर्ड मध्ये काय दिले तुम्हाला, इफ डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 6. बघा, इफ डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 6, देन फाइंड डिस्टन्स बी सी. तर डिस्टन्स बी सी किती असेल हे फाइंड करायला सांगितलंय. हे सेगमेंट जॉईन करून घ्या म्हणजे लक्षात येईल. हा डिस्टन्स बी सी फाइंड करायचे. सी ए 6 आहे, ए बी 6 आहे, तर सी बी किती. आता इथं साधं तुमच्या लक्षात येईल, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, पायथागोरस थेरम यूज करता येईल. आता आपण काय करूया, थर्ड सोडवताना हा ट्रायंगल घ्यावा लागेल, इन ट्रायंगल सी ए बी. कोणता ट्रायंगल घ्यावा लागेल, हा सी ए बी. ए 90 डिग्री वरती ते आलेले आहे अनेक वेळा. ए म्हणजे सी ए बी. इथं सिंगल ए आहे, इकडे काही अँगल वगैरे तयार झाला असला तरी तो दाखवलेला नाही, नुसता ए लिहा किंवा सी ए बी 90 लिहा. पायथागोरस थेरम कसा वापरता येईल, हा हायपोटेनियस होणार बी सी स्क्वेअर किंवा सी बी स्क्वेअर. रिमेनिंग टू साइड्स कोणत्या आहेत पहा, सी ए आणि ई बी. सी ए स्क्वेअर प्लस सेकंड साइड इज ए बी स्क्वेअर. हा पायथागोरस यूज करायचा इथे पहा, पायथागोरस थेरम. तुम्हाला सांगितलं मी सेकंड चॅप्टर मध्ये आपण पायथागोरस थेरम जे स्टडी केलेला आहे तो थर्ड चॅप्टर मध्ये वारंवार लागणार आहे. टँजंट थेरम लागणार आहे, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल, टँजंट आणि रेडियस एकमेकांना जिथं छेदतात तिथं 90 डिग्रीचा अँगल होतो. आणि नेमकं तो 90 डिग्रीचा अँगल झाला की तिथं ट्रायंगल तयार झाला की तो राईट अँगल ट्रायंगल तयार होणार आहे. पायथागोरस थेरम यूज करावा लागणार आहे. आता याच्यामध्ये कोणत्या व्हॅल्यू माहिती आहे, बीसी स्क्वेअर तर माहित नाही, तीच फाइंड करायची ना आपल्याला डिस्टन्स बीसी. बीसी स्क्वेअर, सी ए 6 आणि ए बी पण 6 आहे पहा. देअरफॉर बीसी स्क्वेअर 36 प्लस 36 म्हणजे हे किती आले, बीसी स्क्वेअर ते आले 72. आता 72 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. हा कशाचा स्क्वेअर नाहीये मुलांना. म्हणजे काय, बीसीचं स्क्वेअर रूट घेतलं तर 72, स्क्वेअर रूट मध्ये 72. म्हणजेच आपण याचे फॅक्टर्स पाडू शकतो. 36 इंटू 2. हेच का पाडायचे, कारण 36 हा परफेक्ट स्क्वेअर आहे आणि सगळ्यात मोठी संख्या आहे. तर दोन जे राहतात त्याचं परत काय फॅक्टर्स पडत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याच्यातून काय परत स्क्वेअर रूट निघणार नाही, म्हणजे हेच फॅक्टर्स घ्यायचे आणि आन्सर इज 6√2. हेच विचारलं होतं आपल्याला, फक्त त्यांनी डिस्टन्स डीसी असं विचारले पहा. असं विचारलं होतं डिस्टन्स डीसी, हे आलेले 6√2 सेंटीमीटर. अशा प्रकारे अतिशय सोपे एक्झाम्पल्स याच्यामध्ये दिलेले आहेत त्यांनी. फोर्थ मध्ये अँगल एबीसी फाइंड करायचा आहे, हा बी जवळचा अँगल. त्यासाठी हा ट्रायंगल कन्सिडर करावा लागतो एबीसी. आता ए बी 6 आणि ए सी 6 आहे, ए सी रेडियस आहे 6 गिवन आणि ए बी आपण फाइंड केले नाही, दिलेलंच आहे, दोन्ही दिलेले आहे. इफ ए बी इज इक्वल टू 6 आपण बी सी फाइंड केले, ए बी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू 6. ट्रायंगल मध्ये दोन साइड सेम असतील तर दोन अँगल सेम येतात, हे बेस अँगल बी आणि सी जवळचे. देअरफॉर काय होणार आहे, ए बी सी इक्वल टू ए सी. आपण याला आयसोसेल ट्रायंगल थेरम म्हणतो. इफ टू साइड्स आर इक्वल then angle opposite to them are also equal. हा असतो आयसोसेल ट्रायंगल थेरम. हे ट्रायंगलचं चिन्ह वापरले बरं का, THM थेरम. आता आपण काय करूया, अँगलला काहीतरी एखादं ए बी सी किंवा एक्स जनरली वापरतो. हा अँगल पण एक्स म्हणू, हा अँगल पण एक्स म्हणूया. म्हणजे लेट ए बी सी ला आपण एक्स आणि तेवढाच ए सी बी आहे मुलांना, सेम आहे, दोन्हीला एक्स डिग्री मानूया आपण. फिगर मध्ये दाखवले तेच तिथं लिहिले. आता तीन अँगल्स, सम ऑफ द थ्री अँगल इज 180 डिग्री. वी नो दॅट दिस थेरम. कोणते तीन अँगल आहेत पहा, अँगल ए बी सी प्लस अँगल ए सी बी आणि तिसरा अँगल कोणता राहिला, ए जवळचा. ए जवळचा लिहिताना सी ए बी लिहा, इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स ऑफ ट्रायंगल. याला काय रिझन देणार तुम्ही, अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. एकाच ट्रायंगलचे तीन अँगल्स म्हणजे सम 180 डिग्री. पूर्ण थेरम लिहायची गरज नाही,
द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. असे लिहायची आवश्यकता नाही पूर्ण स्टेटमेंट, थोडक्यात लिहायचं अँगल्स ऑफ अ ट्रायंगल म्हणून ते 180 आले. आता आपण एबीसी एक्स मानला, एसीबी एक्स आहे, एक्स प्लस एक्स आणि सीएबी ऑलरेडी 90 डिग्री टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस आधीच आपण फाइंड केले इज इक्वल टू 180. x plus x we get 2x plus 90 is equal to 180. आता 90 इकडे घेतली की मायनस होती आणि 2x ची व्हॅल्यू 180 मायनस 90. 180 मधले 90 गेले की किती मिळणार आहे आपल्याला? 2x इज इक्वल टू 90 राहतील. आणि देअरफॉर आता x ची व्हॅल्यू मिळेल बघा कशी मिळेल. देअरफॉर x इज इक्वल टू 90 अपॉन 2. 90 ला 2 ने डिवाइड केले म्हणजे हाफ मिळतील 45 डिग्री. आणि आपल्याला काय फाइंड करायचं होतं? एबीसी. एबीसी किती मानला होता आपण? एक्स. देअरफॉर एबीसी इज इक्वल टू एक्स मानला होता आपण इथं, कुठं मानलाय बघा, आणि इज इक्वल टू 45 डिग्री. बघा सिंपल आहे, अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. थोडीशी लेंथ एक्झाम्पलची सोडवताना जास्त देते. अगोदर हा पार्ट या, नंतर हा पार्ट आहे. Now question number 2. The question number 2 is in the adjoining figure. तुम्हाला इथे एक फिगर दिलेली आहे. O is the center of circle. हा O is the center of circle. तुम्ही क्वेश्चन पूर्ण व्यवस्थित लिहायचं आहे नंतर. From point R. हा पॉइंट R आहे पहा. From point R, segment RM. ही एक segment RM and segment RN, ही second segment, are tangent segments. एक्सटर्नल पॉइंट पासून काढलेले आहे दोन टँजंट सेगमेंट्स आहेत पहा. टचिंग द सर्कल ऍट M and N. म्हणजे ही सेगमेंट इथं M जवळ टच झालेली आहे, दुसरी टँजंट सेगमेंट N जवळ टच झालेली आहे, त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. आणि इथं जर रेडियस काढल्या तर 90 चे अँगल होतात, त्याला टँजंट थेरम म्हणतो. आता इफ OR इज इक्वल टू 10, आपल्याला हे OR सुद्धा या ठिकाणी दाखवलेले आहेत, ते दिलेले 10 सेंटीमीटर दिलेले आहेत पहा. 10 सेंटीमीटर OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. OR 10 सेंटीमीटर. सेकंड काय दिले पहा, रेडियस ऑफ सर्कल 5 सेंटीमीटर. रेडियस सेंटर आणि कुठलाही पॉइंट जोडला की रेडियस मिळेल. आता या रेडियस बघा, ही एक रेडियस आहे आणि सेकंड पण रेडियस असेल. हे दिलेलेच आपल्याला रेडियस 5 सेंटीमीटर आणि सेकंड रेडियसच असणारे ही पण 5 सेंटीमीटर आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट. टँजंट सेगमेंट म्हणजे RM आणि RN ची लेंथ किती. फर्स्ट पहा, आता RM आणि RN हे दोन्ही टँजंट सेगमेंट्स आहेत, त्यामुळे त्या दोन्हींची लेंथ इक्वल येणार आहे. इज इक्वल टू किती येणार आहे पहा, दिली का तुम्हाला याच्यामध्ये. हे टँजंट सेगमेंटची लेंथ RN माहित नाहीये, आता ती कशी फाइंड करणार. RN ही फाइंड करायची पहा, लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट. त्यासाठी इथं राईट अँगल ट्रायंगल होतोय. का होतो? ही टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. इथं ही टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे आपण RM काढली की RN तीच येणार आहे. मग फक्त एक RM किंवा RN दोन्ही पैकी एक फाइंड करण्यासाठी एक ट्रायंगल इन ट्रायंगल, कुठलाही ट्रायंगल घ्या, सेम ट्रायंगल आहे, ते कॉन्ग्रुएंट येणार आहे, ते काय आपण दाखवायचे नाही. OMR इन ट्रायंगल OMR, अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री. का 90 डिग्री आहे मुलांनो? त्याला आपण म्हणतो टँजंट थेरम. टँजंट थेरम THM. आता मी इथं फक्त THM लिहिलाय म्हणजे थेरम, म्हणजे काहींना परत शंका येते सर THM काय आहे. थेरम. आता याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज करता येईल. राईट अँगल ट्रायंगल आहे तो, 90 डिग्री एक अँगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल.
90 डिग्रीची अपोजिट साइड आहे ओ आर, म्हणजे त्याचा स्क्वेअर येणार ओ आर स्क्वेअर. आणि रिमेनिंग टू साइड्स मुलांनो ओ एम स्क्वेअर प्लस ओ एन स्क्वेअर, ओ एम स्क्वेअर प्लस ओ एन स्क्वेअर, पायथागोरस थेरम. हा यूज केला आपण पायथागोरसचा थेरम येतो. आता नाव पुट द व्हॅल्यूज. देअरफॉर we know that given value OR is 10, square of this OM is 5, त्याचा स्क्वेअर प्लस ON. आता एक मिनिट, आपलं काय झालंय OR स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. इथं एक मिस्टेक झाली माझ्याकडून, ती करेक्ट करतो पहा. आपण ट्रायंगल घेतला होता OMR, OR हायपोटेनियस, OM स्क्वेअर आणि MR स्क्वेअर. MR किंवा RM आपल्याला फाइंड करायचे. MR फाइंड करायचे. OM इज गिवन, सो सबस्टिट्यूट हियर OM इज 5. रेडियस माहिती 5 स्क्वेअर. MR फाइंड करायचे. 10 चा स्क्वेअर 100 इज इक्वल टू 5 चा 25 प्लस MR स्क्वेअर ॲज इट इज, ते तसेच लिहा. देअरफॉर वी गेट, काय मिळते पहा, 100 हे 25 इकडे आणले की मायनस होतील. देअरफॉर वी गेट 100 मायनस 25 इज इक्वल टू, राईट साइडला फक्त राहतील MR स्क्वेअर. 100 मध्ये मायनस 25 गेले की 75 राहतील, म्हणजेच MR चा स्क्वेअर 75 मिळेल पहा. आता MR चा स्क्वेअर मिळाला की 75 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. 75 कशाचा स्क्वेअर नाहीये, मग ते स्क्वेअर रूट मध्ये येईल पहा. देअरफॉर MR स्क्वेअर रूट घेतो म्हणजे हा स्क्वेअर जाणार आणि स्क्वेअर रूट मध्ये येणार. पण याचे फॅक्टर्स पाडतायत 25 इंटू 3. देअरफॉर MR इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 25 इंटू 3, आणि 25 चं स्क्वेअर रूट मिळेल आपल्याला, दॅट इज इक्वल टू 5 रूट 3. आता तुमच्या एक लक्षात बघा, इथं आपण MR फाइंड केली, ती आली 5 रूट 3 आली मुलांना. आता तुम्हाला दोन्ही फाइंड करायचे होते, MR आणि NR, दोन्ही टँजंट सेगमेंट. म्हणजेच देअरफॉर MR इज इक्वल टू RN इज इक्वल टू 5 रूट 3. कारण काय रिझन, हे दोन्ही टँजंट सेगमेंट आहेत, म्हणजे टँजंट सेगमेंट थेरम येतो या ठिकाणी, म्हणून रिझन द्यायचं. हे दोन इक्वल काय येतंय, टँजंट सेगमेंट SEG, सेग म्हणजे सेगमेंट, आणि थेरम टँजंट सेगमेंट थेरम THM थेरम, हे दोन्ही इक्वल. आता शब्दातला प्रश्न होता द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट. देअरफॉर लेंथ ऑफ each tangent segment is 5 रूट 3, आणि युनिट दिला असेल तर ते युनिट लिहायचं, दिलेलं आहे सेंटीमीटर, 5 रूट 3 सेंटीमीटर. अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. अँगल फाइंड करायचा आहे. Now second part, to find out angle MRO. अँगल फाइंड करायचं पहा, अँगल MRO. अँगल MRO फाइंड करण्यासाठी आपल्याला हा ट्रायंगल कन्सिडर करा, म्हणजे लक्षात येईल. इन ट्रायंगल MRO अँगल OMR 90 डिग्री, कारण रेडियस हे टँजंट आहे, टँजंट थेरम. त्याच्यामध्ये OM रेडियस दिलेली आहे 5, OR 10 सेंटीमीटर, तो त्या फिगर मध्ये हायपोटेनियस आहे, साइड अपोजिट टू 90 डिग्री, म्हणून तो हायपोटेनियस आहे. आता OM ची लेंथ किती आलेली आहे, 1/2 इंटू 10, म्हणजेच 1/2 इंटू 10 म्हणजे काय होते, OR हायपोटेनियसची हाफ आली. हायपोटेनियसची हाफ आली याचा अर्थ काय, या साइडच्या अपोजिट येणारा अँगल 30 डिग्री असेल, म्हणजेच हा अँगल MRO येणार 30 डिग्री. तर त्याचा कॉन्व्हर्स झाला. मेन थेरम काय, साइड अपोजिट टू 30 डिग्री हाफ ऑफ द हायपोटेनियस.
पण आपल्याला अगोदरच साईड माहिती आहे आणि मग साईड हाफ असेल तर अँगल 30 येतो म्हणून तो कॉन्व्हर्ट झाला 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. आता सिमिलरली हा अँगल फाइंड करावा लागेल एनआरओ, तोही 30 डिग्रीच येणार मुलांना, कारण हा ट्रायंगल एमआरओ हा ट्रायंगल घेऊन आपण एमआरओ फाइंड केला, तसाच हा सेकंड ट्रायंगल घेतला की हा 30 डिग्री मिळेल. आता आपल्याला टोटल अँगल विचारलाय थर्ड मध्ये MRN. हा अँगल MRN कसा फाइंड करणार? अँगल MRN मध्ये फाइंड करताना अँगल MRO प्लस अँगल NRO यांची ऍडिशन होणार. ऍडिशन पॉस्ट्युलेट वापरतोय आपण, अँगल ऍडिशन पॉस्ट्युलेट. या दोघांचे ऍडिशन होणार. अँगल MRN इज इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO. आता हे दोन्ही 30 डिग्री इज इक्वल टू 60 डिग्री. बघा अशा प्रकारे अँगल MRN आपल्याला 60 डिग्री मिळेल.